आपण धुरंधर नेते आहात. आपण महाराष्ट्राला काय आवाहन कराल यानिमित्त? कारण जे एक नवीन पर्व जे सुरू झालं आहे, एकत्र येण्याचं, आपल्या युतीचं, मराठी माणसाच्या एकजुटीचं, आपण महाराष्ट्राला काय आवाहन करा? महाराष्ट्राला मी हीच आवाहन म्हणजे विनंती करेन की आजपर्यंत आपण यांच्या नादी लागलो आणि आपलं आयुष्य हे बर्बाद केलं आहे. आता महाराष्ट्राने दाखवून द्यायला पाहिजे, जी देशाला दिशा दाखवणारा महाराष्ट्र आहे तो देशाला दिशा दाखवणारा महाराष्ट्र आता दिसला पाहिजे की खरं ते खरं आणि खोटं ते खोटं. यांचं हिंदुत्व, यांचं देशप्रेम एक लक्षात घ्या. देशभक्ती आणि भाजप भक्ती ही एक नाही आहे. मी देशभक्त आहे याचा अर्थ मी भाजप भक्त नाही आहे, आणि जो भाजप किंवा मोदी भक्त आहे तो म्हणजे देशभक्त असं नाही आहे. तर देशभक्त हा वेगळा असतो आणि तो देशावरती प्रेम करणारा असतो. तुम्ही म्हणाल त्याला मी देशभक्ती मानणार नाही, मी मोदी भक्त होऊ शकत नाही, मी भाजप भक्त होऊ शकत नाही, मी अस्सल मराठी बोलणारा हिंदू आहे, देशप्रेमी आहे, हे महाराष्ट्राने दाखवलं पाहिजे. मला असं वाटतं या दळिद्री राजकारणाला बाजूला सारून मला असं वाटतं महाराष्ट्राने एक वेगळी झेप घेणं गरजेचं आहे आज. नाहीतर महाराष्ट्र जो ज्याला आपण म्हणतो की देशाला दिशा दाखवणारा महाराष्ट्र हा UP बिहारपेक्षा खाली जाईल. महाराष्ट्राच्या जनतेने जागं राहावं एवढीच फक्त माझी इच्छा आहे. महाराष्ट्रात राहणारा मग तो म्हणजे मुस्लिम असो किंवा जैन असो किंवा मराठी, ह्या महाराष्ट्रीय ह्यांना म्हणणं खूप गरजेचं आहे. म्हणजे त्यांना त्यांच्यासाठी ही निवडणूक असली पाहिजे. ते राहत आहेत, ते आम्ही म्हणतो ना त्यांच्यासाठी झालं तर मग ना त्यांचं सगळ्यांचं एक. पण मला असं वाटतं महाराष्ट्रीय वगैरे म्हणण्यापेक्षा खूप गरजेचं मराठी आपल्याला. हाच भाग आहे. हो, मग ते मराठीच आहेत. नाही पण कसं होतं की आता एक डिव्हिजन होते ना, हे तुम्ही मराठीसाठीच करता. जो राहतोय आता, म्हणजे मी तर म्हणतो की बाहेर आता मुंबईची कॅपॅसिटी संपली आहे. हे इकडचे जैन पण सांगतील, इकडचे साऊथ इंडियन पण सांगतील आणि इकडचे ख्रिश्चनही सांगतील. हो, पण जैन सांगतील तर बरं वाटेल. नाही नाही, आमचं म्हणणं एवढंच आहे की आपण सगळे आता गुण्यागोविंदाने नांदतो. जेव्हा एखादं संकट येतं ते मराठी, हिंदी, गुजराती, जैन असं म्हणून येतं का? असं नाही येत. जसं मी परत तेच सांगतो, कोरोना आला, मुंबईत पाणी तुंबलं किंवा एखादा अपघात झाला, घातपात झाला, तर शिवसैनिक जो धावून जातो तो 92ची दंगल असेल, नंतरचे बॉम्बस्फोट असतील, नंतरचे अपघात असतील, रक्तदान करतो शिवसैनिक. ते रक्त विचारून देत नाही कोणाला माझं रक्त जाते. अगदी शिवसेनेच्या शाखा आणि अगदी मनसेच्या शाखांमध्ये सुद्धा अन्य भाषिक सुद्धा येतात ना, मुसलमान पण येतात. माझ्या मुलाला शाळेत ॲडमिशन पाहिजे, कोणाला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करायचं असतं, कोणाला रक्त पाहिजे असतं. बरं, रक्तदान करायला जेवढे शिवसैनिक आणि मनसे सैनिक उभे राहतात तेवढे हे राज्यकर्त्यांचे जे काही भक्त आहेत ते उभे राहतात का? त्याच्यामुळे आम्ही हा एकोपा ठेवायला बघतो आहोत. त्याच्यामध्ये मिठाचा खडा टाकण्याचं काम भाजप करते. त्या मिठाच्या खड्या टाकणाऱ्याला आता बाजूला टाका, हेच आवाहन मी परत महाराष्ट्राला करेन. नाही, आणि सगळ्यात महत्त्वाचं मला काय वाटतं की ह्याच्यामध्ये मुंबईवरती कब्जा करण्यापेक्षा मला असं वाटतं अहमदाबादची मुंबई करा ना, आम्हाला आनंद होईल ना. तुम्ही बडोद्याची मुंबई करा, आम्हाला आनंद होईल. तुम्ही सुरतची मुंबई करा, आम्हाला आनंद होईल ना. हेल्दी कॉम्पिटिशन असू देत ना. कशाला पहिलं आपलं संगमनेरची मुंबई करू दे की. पहिला नाही, प्रश्न असा आहे ना की ह्या मुंबई आणि हा सगळा भाग राजकारणाचा म्हणून जो गुजरातला जोडण्याचा जो काही प्रयत्न सुरू आहे, याच्यापेक्षा तुमच्या राज्यामध्ये डेव्हलपमेंट करा ना. गौतम अदानीने उद्योग करू नये असा इतका दळबद्री विचार आमचा नाही आहे. उद्योगपती मोठे व्हावेतच, या देशामध्ये व्हावेत. पण मग गौतम अदानीने गुजरात मोठा करावा, तिकडच्या जागा द्याव्यात, तिकडे त्याला मोठं करावं. माझं आपला देश खूप मोठा आहे. उद्या कसं होत आहे की प्रॉब्लेम असा आहे की तुमचा या सगळ्या गोष्टींवरचा जो डोळा आहे आणि ज्या प्रकारचं राजकारण आता भारतीय जनता पक्ष खेळतंय, दुर्दैवी आहे. खरं तर या गोष्टींची गरजच नाही आहे आणि हे होतंय म्हणून आम्हाला बोलावं लागतंय. आणि मग तुम्ही म्हणणार की आम्ही निवडणुकीच्या तोंडावर बोलतच नाही आहोत. हा प्लॅन आहे, तो प्लॅन तुमच्यासमोर मांडणं गरजेचं आहे म्हणून आम्ही बोलतोय.